नमस्कार. महाडिक पाटील फॅमिली या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आम्ही आमच्या घरी चाललो आहे. आज आहे शुक्रवार आणि आम्हाला येऊन इकडे 8 दिवस झाले. म्हणजे आधी मावशीकडे गेली होती, तिथून मामाकडे गेली 2-3 दिवस आणि नंतर माहेरी आली. आता बरेच दिवस राहिलो आहे आणि क्षितिजला पण अंगणवाडीमध्ये घातले. तुम्हाला तर माहितीच आहे, क्षितिज अंगणवाडीत जाते, त्याची शाळा बुडती आहे. त्याच्यामुळे आता आम्ही चाललो आहे आज. आणि आता इकडे हातग्याच्या शेंगा तोडते मी. बिया हे बघा, हे अशा वाळलेल्या हातग्याच्या शेंगा आहेत, त्या घ्यायला आली आहे मी शेतात. आणि क्षितिज ट्रॅक्टरमध्ये खेळतोय, म्हटलं तो खेळतोय तोपर्यंत आपण शेंगा घेऊन जाऊया. याचे काही 2-3 झाडं उगवली तरी खूप फुलं होतात. हे बघा, हे झाडांना बिलकुल पाला आला नाही, कारण यावेळेस पाऊसच खूप लेट आले. आणि इकडचं एक झाड आहे, हे खूप छान आहे, हे फुटलं आहे. आणि तर 2-3 पाऊस येऊन गेली की याला पण लगेच फुलं यायला सुरुवात होईल. झाडांना शेंगा तर भरपूर आहेत, पण उंच आहे आणि माझा हात काही पुरत नाही. खाली पण बघू शकता खूप गवत आहे आणि थोडीशी चिकचिक झाली आहे नॉर्मल. थोडंसं पाऊस होऊन गेला त्याच्यामुळे इथे थोडंसं चिखल पण आहे. म्हटलं नको चिखलाने पाय भरवायला, कारण मला तर लगेच निघायचं आहे 15-20 मिनिटांनी. हे बघा, इकडे छोटे छोटे पपया आल्या, तिकडं पण एक पपई आहे. म्हणजे हे झाडं पपयांची लावलेली आहेत. आणि हे बघा, ह्या मिरच्या ज्या मी मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं, ते मिरच्याचे झाड. आणि ह्याच्यामध्ये खूप सारं गवत झाले. मिरच्या खूप जुन्या झाल्या, त्याच्यामुळे त्याच्यावर थोडासा रोग पडलाय. काही झाडं एकदम फ्रेश आणि टवटवीत आहेत. तर हे आहे मी लावलेलं आंब्याचं झाड, तोतापुरी आंबा आहे. आणि माझ्यासाठी खरंच हा खूप स्पेशल आंबा आहे. आता मी सांगू नाही शकत त्याचं सिक्रेट माझ्यासाठी का तो स्पेशल आहे, पण मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. तर हे बघा, हा तोतापुरी आंबा. हे झाड मी माझ्या हाताने स्वतः तयार रोप करून लावले. एकदम म्हणजे कैरी होती आणि ती कैरी खाल्ली आणि त्याची कोय एकदम कोवळी होती. तर तीच कोय मी असं म्हणजे पिशवीमध्ये लावून त्याचं रोप तयार केलं होतं आणि ते शेतात आणून लावलं होतं. आणि माझ्यासाठी हे झाड खूप म्हणजे खूप स्पेशल आहे. ह्या झाडासोबत माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत. आता ते मी तुम्हाला शेअर नाही करू शकत. बघू कधी मला जेव्हा वाटेल तेव्हा मी त्या गोष्टी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. सध्या तरी मी ते शेअर करू शकत नाही. ते पाऊस सुरू आहे थोडीशी रिमझिम, तरी पण मी ह्या शेंगांसाठी खास आली आहे, कारण आमच्या घरी हे शेंगा खूप म्हणजे हे हातग्याची फुलं खूप आवडतात मला आणि माझ्या सासूला. म्हणून मी आता हे घेऊन चालली आहे. आणि हे बघा, इकडे पाठीमागं मिरची आहे. आता पलीकडे वांग्याची रोपं होती, वांगे संपून गेले म्हणून ते त्यांनी तोडून टाकले. थोड्याफार याच्यामध्ये गवारीची पण झाडं दिसत आहेत. तिथे पलीकडे भोपळ्याची वेल होती, मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवले होते, छोटे छोटे भोपळे आलेले. आणि ते पाठीमाग आहेत नारळाची झाडे. हे बघा, हे इथं भोपळ्याचं वेल आहे खाली, आपण बघू. तर हा बघा, हा एवढा मोठा भोपळा झाला आहे, पण ह्याला इकडं कुणीच येऊन पाहिलं नाही. बहुतेक मला वाटतं की हे आईच्या लक्षात नसेल की त्या वेल आहे. आणि एवढा मोठा भोपळा आला आहे आणि तो गळूनसुद्धा पडला आहे. हा जर अगोदरच माहिती असतं तर तोडून घेऊन गेले असते ते. पाठीमागं बघू शकता तुम्ही किती आभाळ आले. पण तरीसुद्धा मी व्लॉग शूट करण्यासाठी शेतात आली, कारण मला सासरी गेल्यावर शेती नाही आहे तिकडे. आमची जी शेती आहे ती पण इकडेच आहे, त्याच्यामध्ये आहे ऊस. तर हे बघा, इथं मिरच्या, सध्या पण मिरच्याचं झाडं नाही ते बघा, खूप फुलं आली आहेत, यायला लागली आहेत. कारण छोटे छोटे 2-3 पाऊस येऊन गेले आहेत, त्याच्यामुळे झाडांना फुलं आलीत. आणि काही झाडांना मिरच्यासुद्धा. तिथे पण एक पपईचं झाड आहे. झाला पाऊस बंद, थोडासा येतोय थोडासा जातोय लगेच. आणि हे जे शेत आता तुम्हाला रिकामं दिसतंय, इथं पूर्ण लिंबाची बाग होती, आम्ही शाळेमध्ये असताना लावलेली. आणि आता 2 वर्षापूर्वी ती बाग काढून घेतली, कारण लिंब खूप कमी येत होते. आणि तसं सांगायचं झालं तर पलीकडं पण होती एक बाग, ती कधी काढली ते तर मला माहितीच नाही, पण मी आता सहज लक्ष दिलं. पलीकडं पण थोडंसं म्हणजे एक वाटणी आहे आमची इकडची. तर तिकडे पण शेतामध्ये पूर्ण बाग होती आणि तिकडे पण एकसुद्धा झाड ठेवलं नाही. आता तसं पाहायला गेलं तर बाग लिंबोणीमध्ये तर बागेमधली 2-3 झाडं शिल्लक ठेवली होती, पण मी यावेळी आली पाहते तर काय एक पण झाड नाही आहे. आणि हे झाडं दिसत आहेत छोटी छोटी 2-3, ती मी लावलेली आंब्याची झाडं आहेत. खूप आभाळ आले पण पाऊस काही येत नाही, थोडीशी रिमझिम येते आणि लगेच जाते.
हे बघा, हे पण इथं मनानेच उगवलेलं आंब्याचं झाड आहे. हे मी नव्हतं लावलं, कोणीतरी आंबे खाऊन कोळे फेकलेले आणि ते उगवले. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन देत राहा. धन्यवाद.